महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपण महाराष्ट्राचा अभ्यास करताना कळसुबाई जी आहे ती कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं होतं मी तुम्हाला. कुठल्या जिल्ह्यात आहे कोणी सांगणार? हा, आपण पाहिलं तर नाशिक आणि नगर याच्या सीमेवर आहे, बाउंड्रीवर आहे. म्हणून अजूनपर्यंत असा प्रश्न नाही आला आहे की कळसुबाई ही कुठे आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना? जर आला तर नगर असेल तर नगर मारायचं, नाशिक असेल तर नाशिक मारायचं आपल्याला. तर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगत होतो की इथून जसं जसं आपण उंच जाऊ, बरोबर आहे, आपण कळसुबाईची उंची 1646 काय सांगितली, मीटर सांगितली, मीटर मध्ये सांगितली. म्हणजे हे जर समजा आपला सरफेस आहे, हा जर अर्थ सरफेस आहे, कोणता अर्थ, पृथ्वीचा सरफेस आहे, ते जसं आपण सरफेसापासून वरती जातो तर इथे काहीतरी असेल, मोठा मोठा पहाड असेल है ना, तर यातला हा आपला समजून घ्या कळसुबाई आहे. तर इथे जे शिखर आहे, हा जो पीक आहे, हा कळसुबाईचा आहे. कळसुबाई जे की कळसुबाईची जी हाईट आहे ती आहे 1646 मीटर. म्हणजे इथे जो आहे हा जो पार्ट आहे हा कोणता, सह्याद्री पर्वताचा आहे, हा असा खाली कुठपर्यंत आहे तर कन्याकुमारी पर्यंत आहे. का बरं कन्याकुमारी पर्यंत आहे? कारण की तुम्हाला माहिती आहे की हा पश्चिम घाटाचा प्रदेश आहे. पश्चिम घाटाची एकूण लांबी किती सांगितली होती? 1600 मीटर. म्हणजे इथे तुम्हाला आठवते का तुम्हाला हे स्ट्रक्चर? असं आपण भारत काढला होता आणि या भारतामध्ये पश्चिम घाट दाखवला होता. ओके, हा सर्व इथून तर इथपर्यंत पश्चिम घाट आहे. इथं पश्चिम घाटचे जे शिखर आहे हे किती आहे म्हटलं होतं मी तुम्हाला? 1600 किलोमीटर. 1 किलोमीटर आहे. पण यातलं जी उंची आहे, हाईट, म्हणजे इथून मी जसं जसं वरती जाणार तसं तसं याची उंची वाढत जाणार. तर उंची हे मीटर मध्ये आहे. ओके, मग इथं आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कळसुबाई येते, जे की नाशिक किंवा नगरच्या कुठे आहे, एक्झॅक्ट बाउंड्रीवर आहे. समजा इथे की तुम्ही, हे आहे कळसुबाई. आज आपण कन्सेप्ट बघणार आहे सर्व 1646 मीटर. ओके, आता हे जे कळसुबाई आहे हे असं वळते आहे, तर हे हाईट मोजतो कुठून आपण, हा प्रश्न आहे. म्हणजे हे जे हाईट आहे हे 1646 कशी काय? मग आता इथं समजा आपण समजा इथं आहे, इथून मोजली तर हे डिस्टन्स कमी झालं ना. प्रश्न उपस्थित होते ना की 1646 जे उंची मी सांगत आहे तुम्हाला ते कुठून चालू होते. असं थोडी आहे की इथूनच सुरू. आता तुम्ही बघा, आपण खाली आहे का, आपलं फर्स्ट फ्लोअर आहे, बरोबर आहे, मग सेकंड थर्ड असं फ्लोअर असते, तर मग तिथून मोजली तर कमी नसती झाली का मीटरनं हाईट. मग कुठून मोजले जाते जे कळसुबाईची उंची, किंवा कळसुबाई कशाला, एव्हरेस्ट आहे, बरोबर आहे, माउंट एव्हरेस्ट जे की नेपाळमध्ये आहे, जगातील सर्वात उंच शिखर आहे. K2 आहे गॉड ऑस्टिन, जे की भारतातील सर्वात मोठं शिखर आहे, बरोबर आहे. पण पेपरमध्ये ते येत नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं. पेपरमध्ये कांचनजंगा घेते किंवा नंदादेवी वगैरे हे शिखर येतात, कारण की ते POKच्या बॉर्डरवर असल्यामुळे. ते मी सर्व तुम्हाला नंतर पण सांगणार. पण त्याची उंची मोजतो कसं आपण, त्याला एक शब्द म्हटला जातो की हे जे उंची काढतो ना त्यासाठी एक शब्द आहे समुद्र सपाटीपासून. समुद्र सपाटीपासून. मग हा कन्सेप्ट मला पहिले तुम्हाला समजून सांगायचा, कारण की कन्सेप्ट कोणी समजून सांगत नाही. समुद्र सपाटीपासून म्हणजे काय, कोणी सांगू शकते? बघा लक्ष द्या, समुद्र सपाटीपासून म्हणजे काय. तर आता आपल्या पृथ्वीमध्ये एवढे सर्व शिखर आहे, उंची आहे, बरोबर आहे, किंवा मग खाली डीपेस्ट प्रदेश आहे, ते सर्वांची उंची एकसारखी आहे का, वेगवेगळी आहे. पण जेव्हा आपण समुद्र सपाटीपासून म्हणतो तेव्हा पूर्ण भारताच्याच नाही, जगाचा विचार करा, महाराष्ट्राचा नाही, जगाचा. प्रत्येक ठिकाणची उंची कुठूनही सारखी असते. म्हणजे समजा आता कळसुबाईची उंची 1646 आहे, तुम्ही अमेरिकेतून जरी मोजली तरी ते 1646 राहील. तुम्ही कुठेही मोजली तरी कुठं किती राहील, ते 1646 राहील. मग असं कसं, त्यालाच म्हणतो आपण समुद्र सपाटीपासूनची उंची. मग समुद्र सपाटी म्हणजे काय तर ते समजून घ्यायचं. मग आता समुद्र सपाटीचा कॉन्सेप्ट पहिले समजून घ्या. आता इकडचं मी थोडं इरेज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे समजलं इथपर्यंत तुम्हाला, का बरं इथून मोजलं जात नाही, इथं मोजलं जात नाही. समुद्र सपाटी म्हणजे काय ते समजून घ्यायचं आपल्याला. आपल्याला समुद्र सपाटी, आता बघा, हा सर्व आहे जग, म्हणजे आपण पृथ्वी, आपली पृथ्वी आहे. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीमध्ये मधातून एक वृत्त जाते, ज्याला आपण म्हटलं होतं विषुववृत्त, आणि विषुववृत्ताला इक्वेटर म्हणतात, बरोबर. याच्यावरती नॉर्थ साइड आहे, या खाली साऊथ साइड आहे. ओके, उत्तर दक्षिण. इथे आपला भारत आहे. त्यानंतर बघा इथं अमेरिका आहे. थोडं मी फक्त लॉजिकली दाखवून देतो, याला उत्तर अमेरिका म्हणू आपण, ठीक आहे, याला दक्षिण अमेरिका म्हणू. ओके, त्यानंतर इथे जो आहे हा युरोप आहे, इथे रशिया आहे, रशिया, आणि इकडे जर आपण गेलो तर आहे आफ्रिका, इथं ऑस्ट्रेलिया. ओके, हे सर्व काय आहे, वेगवेगळे देश आहे, वेगवेगळे खंड आहे. पण यामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की बाकी ठिकाणी काय आहे, पाणी आहे. म्हणजे हे काय झालं, महासागर. एकूण महासागर किती आहे, व्हेरी गुड, 5 महासागर आहे ना. हा जो आहे हा हिंदी महासागर आहे, त्याला इंडियन ओशन म्हणतो आपण, हिंदी महासागर.
ठीक आहे. हा कोणता आहे? अटलांटिक आहे, हा पॅसिफिक आहे, हा आर्टिक आहे आणि हा साऊथ. असे एकूण 5 महासागर आहे. पण 5ही महासागर एकामेकाला जोडल्या गेलेले आहे. जोडल्या गेलेले आहे ना. असं आहे का एखादा महासागर इकडे भटकला त्याचा काही संबंधच नाही. सर्व महासागर एका ठिकाणी असे जोडल्या गेलेले आहेत. मग काय होते, समजा आता आपल्या भारतामधलं किंवा नेपाळमधलं पहिले एव्हरेस्ट, इथं एव्हरेस्ट आहे समजून घ्या. हे एव्हरेस्ट. ओके, रेड पेन दाखवतो म्हणजे लक्षात येईल. रेड पेन हे एव्हरेस्ट आहे. इथं कळसुबाई आहे, हे कळसुबाई आहे. ठीक आहे. आता होते काय, समुद्र सपाटी म्हणजे काय, तर हे जे समुद्र आहे, हा जो महासागर आहे, या महासागरामध्ये आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता आपण चाललो कुठे चाललो, मुंबईला चाललो. मुंबईला समुद्र किनारपट्टी लागली आहे. चला आपण इथून एक बकेट पाणी घेऊन जाऊ अमरावतीवरून मुंबईला. तिथं गेल्यानंतर ते एक बकेट पाणी आपण त्या समुद्रात टाकलं, समजून घ्या. मग आपण काय केलं, आपल्या बाहेरचं पाणी समुद्रामध्ये टाकलं. मग एक बकेट जेव्हा मी पाणी समजा ह्या समुद्रात टाकतोय, एक्झाम्पल आहे, तर ह्या एक बकेट पाण्यामुळे हे जे समुद्राचं पाणी आहे हे वाढणार ना. ऑब्वियसली वाढणार तर आहेच, कमी थोडी होणार आहे, काढलं थोडी. पण ते जे वाढलं ते पाणी सर्व पूर्ण जगामध्ये जेवढं आहे ना, जगामध्ये म्हणतोय मी, जगामध्ये सर्व ठिकाणी वाढलं. मग ते 0.0001% वाढलं असेल. एज एक्झाम्पल सांगता मी. पूर्ण जगात, कारण की सर्व अटॅच आहे ना. हा अरबी समुद्र, याला पॅसिफिक महासागर, बरोबर आहे, अटलांटिक महासागर, म्हणजे पूर्ण जगातलं पाणी वाढेल. म्हणजे जर पाऊस कुठेही झाला, पूर्ण जगामध्ये पाऊस कुठेही झाला, तर पाणी सर्व इकडचं वाढणार ना. म्हणजे समजून घ्या, हे जर म्हणून तर म्हणतात ना की बर्फ वितळला तर काय होणार आहे, जवळपास कितीतरी शहरे पाण्याखाली जाणार आहे. का बरं? बर्फ तर इथला नॉर्थचा वितळून राहिला, साऊथचा वितळून राहिला. मग संबंध आपल्या मुंबईसोबत का, मुंबई पाण्याखाली जाणार आहे असं म्हणतात. किंवा इथं न्यूझीलंड आहे ते पाण्याखाली जाणार आहे, कारण की ते सर्व एकामेकाला काय आहे, अटॅच आहे. म्हणजे समजा तुमचं काही वितळलं किंवा पाणी समजा इथं पकड, अमेरिकेमध्ये खूप पाऊस झाला, मग हे पाणी वाढणार नाही इथलं, मग इथलंच पाणी वाढणार आहे. महासागरानं असा ठिका घेतला आहे का की फक्त ते अमेरिकेत पाऊस पडला अमेरिकेतच वाढवतो मी, असं आहे का? वाढेल तर पूर्ण जगाचं वाढेल. मग समजा आपण एक बकेट पाणी काढलं त्यातलं, समजून घ्या, है ना, अरबी समुद्रातलं पाणी घेऊन आलो आपण स्नान करायला, तर एक बकेट काढलं तर पूर्ण फक्त अरबी समुद्रातलं पाणी कमी होणार आहे का? सर्व इकडचं काही ना काही पर्सेंटेज मध्ये पाणी कमी होणार आहे. तर हे बकेट तर काही नाही त्याच्यासाठी, हे याचं एक्झाम्पल दिलं मी फक्त. तर पाणी वाढलं तर सर्व जगातलं पाणी वाढेल, पाणी कमी झालं तर सर्व जगातलं पाणी कमी होईल. इथपर्यंत कळलं सर्वांना? यालाच म्हणतो आपण समुद्र सपाटी. म्हणजे आता झालं काय की आपण जे हाईट मोजतो ना, ते इथून नाही मोजत किंवा त्या खाली ग्राउंडवर जाऊन नाही मोजत, किंवा तुम्ही घरात बसले आहे ऑनलाईन मध्ये तिथून नाही मोजत. आपण कुठून मोजतो? या समुद्राच्या लेवल पासून मोजतो. समजून आलं? म्हणजे मला आता माउंट एव्हरेस्ट मोजायचं आहे तर या समुद्राच्या लेवल पासून मोजणार, मग इथून इथपर्यंतची हाईट पकडणार. कळलं का? हा कोणी कन्सेप्ट समजून सांगणार नाही. मग समजा माउंट एव्हरेस्टची हाईट किती आहे सांगा, कोण सांगते? 8,848. ओके, 8,800, हा 48 आहे ना, 8,848 आहे. आता ते वाढली 8,000, काही बघा गुगलवर असेल तर 8,849 आहे, आणि चीननं सांगितली 8,850 सांगितली आहे, आणि कळसुबाईची किती आहे? 1,640 मीटर सांगितली. मग हे जे उंची आहे ही कुठून मोजली आपण? समुद्र सपाटीपासून मोजलेली आहे. मग आता तुम्ही मला सांगा, समुद्र सपाटीपासून मोजली म्हणजे भारताचाही अरबी समुद्र इतकाच राहील, आणि इथे अमेरिकेत गेलो हे मोजायचं असलं कळसुबाई तर इथून मोजलं तिथे सारखंच राहणार ना. म्हणून पूर्ण जगामध्ये जेवढे पण उंच उंच बिल्डिंग आहे, जसं बुर्ज खलिफा ऐकलाय, जगातील सर्वात उंच बिल्डिंग म्हटलं जाते. जेव्हा आपण जगाचा उल्लेख करतो तेव्हा ते मोजली कुठून जाते? समुद्र सपाटीपासून, समुद्राच्या सपाटीपासून. मग समुद्राचं पाणी वाढलं तर ते थोडं कमी होईल, जास्त होईल, त्याच्यात काही फरक नाही. पण समुद्र सपाटी नेहमी सारखीच राहते, कारण की पाणी आपलं पृथ्वीचं वरती जाईन खाली जाईन सारखंच राहते. कळलं का? म्हणजे समुद्र सपाटीपासून का म्हणतात? त्याच्यासाठी म्हणतात. हा संबंध समजला? आता जिथं जिथं तुम्ही बरेच जण स्टेट बोर्ड मी तुम्हाला वाचायला लावताय समुद्र सपाटी आहे ते समजत नाही ना, आज समजलं समुद्र सपाटी काय आहे तर त्याला म्हणतात. मग जगातील जेवढे पण हाईट असो किंवा डीपेस्ट पॉईंट असो ते तिथूनच मोजले जातात, समुद्राच्या लेवल पासून. ज्याच्या समुद्राच्या लेवल असेल वरची तर त्याला समुद्राच्या वरती म्हणू, आणि खाली असेल तर डीपेस्ट म्हणू. जसं पॅसिफिक ओशन मध्ये जे आहे ते डीपेस्ट पॉईंट आहे, तो मी पुढे शिकवणार आहे तुम्हाला. तर हा मुद्दा होता. मग आपल्या कळसुबाई इथे आहे, आता समुद्र सपाटीपासून म्हटल्यानंतर कुठून मोजलं यांनी? समुद्राच्या लेवल पासून, नाही तर इथून मोजलं तर कमीच होणार. समजलं? मुद्दा समजून घ्या, पॉईंट काय आहे तो समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. कारण की आपला प्रॉब्लेम काय आहे? कन्सेप्टचा आहे. कन्सेप्ट जर समजला नाही तर आपल्याला मार्क मिळत नाही. आताचे पेपर बघा कसे येत आहे, पेपरची स्ट्रेंथ काय येत आहे. रट्टा माराचा पेपर आहे का? नाही. तुम्हाला समजून घेऊन, कन्सेप्ट समजून घेऊन त्यानुसार पेपरमध्ये प्रश्न येत आहे. जेवढे प्रश्न तुम्हाला येईल ते कन्सेप्च्युअल येईल,
जो प्रश्न आता राज्यसेवेचा पेपर झाला, आपल्या क्लासमधले जवळपास मी म्हणतो सर्व प्रश्नच आपल्या क्लासमधले होते. का होते? अभ्यास वेगळा आहे, कन्सेप्ट जर समजला तर सर्व प्रश्न आपले समजलं. आपण जेवढे शिकवलं ते त्या बुक मधून आलेलं आहे आपल्या क्लासमधल्या. कारण की हा कन्सेप्ट माहित असला तुम्ही अंदाज लावू शकता की अच्छा हे असं आलेलं आहे, हे असं आलेलं आहे. म्हणून थोडंसं कन्सेप्च्युअल राहा, जेणेकरून आपले मार्क वाढले पाहिजे. हे समजलं सर्वांना. तर हा कन्सेप्ट होता समुद्र सपाटीचा. चला ऑनलाईन सर्वांना कळलं का सांगा एकदा समुद्र सपाटी म्हणजे काय? चला सर्वांनी मेसेज टाकून सांगा. व्हेरी गुड. आणि रिप्लाय देत जा पटपट. आता आपला महाराष्ट्र परत आपण ड्रॉ केला. महाराष्ट्रामध्ये कळसुबाई समजतो तुम्हाला, सह्याद्री पर्वत शिकवलं मी, आपण हे सर्व बघितलेलं आहे. तर आपण पाहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक नुसार जे उंचवट्याचे प्रदेश आहे त्या उंचवट्याच्या प्रदेशानुसार बरेच सर्व प्रदेश आहे. त्यामध्ये आपण सह्याद्री पर्वत पाहिला. सह्याद्रीच्या बाजूनी म्हणजे याच्या बाजूला या बाजूला असे बरेच सर्व पहाड निर्माण झालेले आहेत. ते कोणापासून झाले? या सह्याद्रीमधूनच ज्वालामुखीचा काय झाला होता? उद्रेक झाला होता. ओके, या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा इकडे पण झाला, इकडे पण झाला. मग इकडे झाला तर इकडे हा खचला, कारण की इकडे काय आहे? अरबी समुद्र आहे, खचला प्रदेश आहे. पण इकडे पठार आहे, म्हणून हा सर्व इकडे चालला गेला असा पठाराकडे. म्हणजे हा काय ज्वालामुखी आहे. बरं, हा जात असताना काही असंच जाणार का? नाही, याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होणार ना. प्रॉब्लेम झाल्यामुळे इथे जे काही पर्वतरांगा तयार झाल्या त्या सुद्धा या सह्याद्री पर्वताच्याच ज्वालामुळे, त्याला प्रस्तरभंग म्हणतो आपण, त्या प्रस्तरभंगामुळे निर्मिती झालेली आहे. मग इथे एक पर्वतरांग तयार झाली. त्या पर्वतरांगेचं नाव काय आहे, कोणी सांगू शकते? चला व्यवस्थित आहे. सातमाळा. व्हेरी गुड. सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. आज फक्त लक्ष द्या काय चालू आहे. हे रिपीट होणार आहे. सर्व आपल्याला तोंडपाठ करून घ्यायचं आहे. ज्योग्राफीचे आउट ऑफ आउट मार्क काढायचे. एक पण मार्क गेला नाही पाहिजे ज्योग्राफीचा. जेवढे प्रश्न येईल तेवढे तुमच्या खिशात असले पाहिजे. ओके, सातमाळा अजिंठा हा कोणाचा पार्ट? तो सह्याद्रीचा. म्हणजे सह्याद्री मधून जी ज्वालामुखी झाली ती इथं सेटल झाली आणि इथं जे शिखर तयार झाले असे एक्झाम्पल साठी सांगत आहे. हे कोणते शिखर आहे? सातमाळा अजिंठ्याचे. बोलायचं आहे सातमाळा अजिंठा. ठीक आहे. मग तुम्ही म्हणता सर सातपुडा कुठे गेला? सातपुडा वरती आहे, खाली नाही आहे. सातपुडा कुठे येते? ह्या इथे येते. हा जो पार्ट आहे ना, हा सर्व कशाचा आहे? तो सातपुडाचा आहे. सातपुडा बघा, सात म्हणजे 7 पुडा. म्हणजे सात लांबून जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला 7 अशा मोठमोठ्या टेकड्या दिसतात, म्हणून त्याचं नाव सातपुडा पडलेलं आहे. ओके, त्याचं पण रिझन असते प्रत्येक गोष्टीचं. अजिंठा तर तुम्हाला माहित आहे, अजिंठा वेरूळ ह्या डोंगर रांगा आहे. अजिंठामध्ये तुम्हाला माहित आहे अजिंठाच्या काय आहे? लेण्या आहे, फेमस लेण्या आहे. वेरूळच्या पण लेणी आहे. तर अजिंठा वेरूळच्या लेणी आहे त्याच्यावर. ओके, सातपुडा, सातमाळा, अजिंठा. इथे पण पर्वतरांग आहे. ओके, अशा हा जो इकडचा आपल्या वरचा पार्ट आहे ना, तुम्ही जर पाहिलं वरतून अमरावती, आता आपण अमरावतीला आहे, तर इथून दिसते आपल्याला एक पर्वतरांग अशी. ते दिसला गेले की बघून घ्यायचा. तर ते सातपुडा आहे. कारण की वरते काय आपल्या मध्य प्रदेश आहे ना, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला लागून आहे सातपुडा. ओके, त्या खाली काय? सातमाळा अजिंठा. त्या खाली कोणी सांगू शकते काय आहे? तर हरिश्चंद्र बालाघाट. आणि त्या खाली काय आहे? शंभू महादेव. म्हणजे या खाली जी आहे आणखी एक रांग आहे, ती आहे हरिश्चंद्र बालाघाटची. इथे पण हरिश्चंद्र बालाघाट हे पण एक पर्वतरांग आहे हरिश्चंद्र बालाघाटची. या खाली आल्यानंतर कोणती आहे? शंभू महादेव. मग बघा, मी हा बॉक्स काढलाय, फक्त त्या बॉक्सच्या आतमध्ये राहणार का? ते इकडे तिकडे जाणार, पण लोकेशन वाईज मी एक्झॅक्ट काढण्याचा प्रयत्न करताय म्हणून ते बॉक्स काढून देत आहे. इथे पण अशी पर्वतरांग आहे आणि या खाली कोणती आहे? शंभू महादेव डोंगर रांगा. अशा बारीकची खूप आहे. आणि आता मला एक गोष्ट सांगा, तुमचं शाळेत नाव वेगळं असते, घरी नाव वेगळं असते, बरोबर आहे? मोस्टली असते ना, चिंटू पिंटू काही ठेवून देतात तुमच्या घरची नावं. शाळेमध्ये गेल्यानंतर त्याचं एक नाव वेगळं होते, शुभम, गौरव असे नाव होतात, बरोबर आहे? पण का बरं नाव घरी वेगळं होते? कारण की ते आपलं आपुलकी असते, बरोबर आहे? मग इथं सुद्धा प्रत्येक ठिकाणी जसं सातमाळा अजिंठा म्हणा, अजिंठा का म्हटलेला? कारण की अजिंठाच्या लेण्या इथं म्हणून. ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाटमध्ये सुद्धा वेगवेगळे नावं देण्यात आलेले आहे. शंभू महादेव म्हणजे आहे शंभू महादेवच, पण आहे कोणाचा पार्ट? तो वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून बनलेला. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना, इकडे हा आहे कोणता? पश्चिम घाट. पण यामध्ये हा एवढा कोणता पार्ट आहे? सह्याद्रीचा घाट आहे. समजून झालं का? आहे पश्चिम घाट, पण त्याला एवढ्याला आपण म्हणतो सह्याद्रीचा घाट. तर हे
इथे पण तुम्हाला पाहायला मिळेल जिल्ह्यानुसार. आपण जिल्हे पाहिले, एकूण 36 जिल्हे आहे. 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळं तुम्हाला पाहायला भेटते नावं त्याचे. म्हणजे समजा आपण अजिंठा वेरूळ लागेल तर इथं अजिंठाचे डोंगररांग म्हटलं जाते, निर्मलचे डोंगररांग म्हटलं जाते, जे मी तुम्हाला समोरच्या येणाऱ्या याच्यामध्ये शिकवणार आहे. आज फक्त माझा कन्सेप्ट आणि कुठे कुठे काय काय डोंगररांग आहेत त्या सांगायच्या होत्या. तर समजलं तुम्हाला. ह्या ज्या 3 डोंगररांग आहेत ह्या कुणापासूनच बनल्यासारखं आहे, त्या सह्याद्रीच्या ज्वालामुखीतून उद्रेक पाहून निर्माण झालेला आहे. आणि हा जो बाकीचा प्रदेश आहे, आता हा प्रदेश खाली आहे, बरोबर आहे. हा जो प्रदेश आहे हा आपला झाला पठारी प्रदेश. कुठला प्रदेश? पठारी प्रदेश. आणि पठारी प्रदेश मध्ये तुम्हाला माहिती आहे हे दख्खनची भूमी आहे. कुठली? दख्खनची भूमी आहे, जी की बेसॉल्ट खडकापासून तयार झाली आहे. कुठल्या? बेसॉल्ट खडकापासून. कारण की हा सर्व जो आहे ज्वालामुखीच्या लेअर अशा आल्या. एक लेअर आली अशी, दुसरी लेअर आली, तिसरी, अशा जवळपास 17, 18, 19 लेअर आहे. शास्त्रज्ञ शोधच लावत आहे म्हणजे किती वेळा तो ज्वालामुखी हे झाला असेल. एका दिवसाचं काम आहे काय? आला ज्वालामुखी चला असं आहे का? तसं लेअरच्या लेअर आल्या तेव्हा कुठं हे तयार झालं, पठारी प्रदेश तयार झाला, बेसॉल्ट खडक तयार झाला, त्यापासून सर्व हे जमीन तयार झाली. आणि याला करोडो वर्ष लागले, लाखो वर्ष लागले. एका दिवसाचं काम नाही आहे. तर अशा प्रकारे एवढं आपले जे त्याला म्हणतो आपण उंचवट्याचा प्रदेश तो तयार झालेला आहे. समजला उंचवट्याचा प्रदेश सर्वांना? तर मला एकदा परत रिकॉल करून सर्वांना सांगा, हा कोणता पर्वत आहे? सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री, बरोबर आहे. सह्याद्री पर्वतानंतर सर्वात वरती कोण आहे महाराष्ट्राच्या? सातपुडा डोंगररांग आहे. ओके. त्याहून खाली कोण आहे? सातमाळा अजिंठा. त्याहून खाली कोण आहे? हरिश्चंद्र बालाघाट आहे. त्याखाली कोण आहे? शंभू महादेव डोंगररांग आहे. समजलं सर्वांना? आणि हे सर्व आपल्याला येणाऱ्या लेक्चर मध्ये अभ्यासायचे. 1 बाय 1 आपण करू. त्यातला पहिला कोणता केला आपण? सह्याद्री पर्वत केला. आता आपण सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र डोंगरघाट हे सर्व अभ्यासणार आहे. समजलं? तर यासाठी तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कारण की काल होता रविवार ऑफ. आळस घुसला असेल ना अंगात आपल्या, बरोबर आहे. आता तो आळस आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. मग आजचा दिवस एकदम नाही लागत आपलं लक्ष. असं कसं लागत नाही? लावा लागेल ना आता ते. तर आता आपण, म्हणून मी तुम्हाला पूर्ण टॉपिक समजून सांगितला. तर आपण उद्यापासून चालू करू सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. समुद्र सपाटी समजली, हाईट कशी मोजली ते समजली, तो कॉन्सेप्ट क्लिअर झाला सर्वांना? हा, ठीक आहे. ऑनलाईन समजलं का सांगा मला. शंभू महादेव डोंगररांगा. ओके. याला महादेव डोंगररांगा पण म्हटलं आहे, शंभू काढला जातो. हे काय आहे काय नाही, इथं देवाचे नाव दिलेले आहे. सर्वांनी मला सांगा समजलं का? काही कोणाला डाऊट नाही आहे सेशन मध्ये? तर आता इथं आपण हे लेक्चर थांबू, कारण की आता सायन्सचं लेक्चर आहे, सायन्स मध्ये पण चांगलं चालू करायचं आहे. तर तुम्ही फक्त समुद्र सपाटी जी आहे ते थोडासा कन्सेप्ट तुमच्या नोटबुक मध्ये तुमच्या प्रकारे लिहून घ्या. तो कन्सेप्ट आहे समुद्र सपाटी कशाला म्हणतात. ओके. तो कन्सेप्ट तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. समुद्राच्या लेवल पासून जी उंची मोजल्या जाते त्याला समुद्र सपाटीची उंची असे म्हटल्या जाते, असं लिहून घ्या. म्हणजे तुमच्याला आणि थोडी डायग्राम काढली तरी चालते, जे मी आधी घेतली होती ते. ठीक आहे. चला ऑनलाईन मग आता आपण थांबू. 9 वाजता लेक्चर आहे आपलं कुठलं? सायन्सचं. तर 9 वाजताच्या लेक्चरला जॉईन करायचं तुम्हाला सायन्सच्या बॅच मध्ये. तिथे आपण सायन्स घेऊ.